युट्यूब चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत। श्री बाळूमामा प्रसन्न। देवघरात या 3 वस्तू ठेवल्याने पैसा कधीच कमी पडत नाही। आपल्या आजूबाजूला खूप अशा व्यक्ती पाहायला मिळतात की ज्यांच्याकडे खूप पैसा आहे, श्रीमंत आहेत, तर काही जण देवपूजा सुद्धा करत नाहीत, तरी पण त्याच्याकडे प्रचंड पैसा आहे, श्रीमंत आहेत। असे का बरे? प्रत्येक जण विचार करतो मी दररोज देवपूजा करतो, भक्ती करतो, तरी पण देव मला प्रसन्न होत नाही, पावत नाही। तर ज्या व्यक्तींकडे पैसा असतो त्यांच्याकडे या गोष्टी असतात। त्या व्यक्तींवर भगवंतांची कृपा असते, म्हणजेच त्या व्यक्तींकडे मागील जन्माचे कर्म असते। त्या व्यक्तींनी वास्तुशास्त्राविषयी सर्व नियम व अटी पाळलेले असतात, म्हणजे दररोज देवघरामध्ये सर्व वस्तू व त्याची पूजा या नियमाने व काटेकोरपणे पालन करून करतात। ते व्यक्ती या जन्मात फक्त मागील जन्मातील कष्टाचे फळ भोगण्याकरता आलेली असते। त्यामुळे देवपूजा न करताही अशी माणसे श्रीमंत असतात। याचा अर्थ असा नव्हे की देवपूजा करू नये, तर दररोज ही देवपूजा करावीच। आपले कुलदैवत, आपली कुलदेवी याची न चुकता दररोज पूजा ही करावीच। याच बरोबर श्री संत देव अवतारी बाळूमामा यांचे दररोज नामस्मरण करावे, श्री गुरुदेव दत्तांचे नामस्मरण करावे, हरसिद्धनाथांचे नामस्मरण करावे, स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे, अंबाबाईचे नामस्मरण करावे, शंकर पार्वतींचे नामस्मरण करावे, खंडोबांचे नामस्मरण करावे, विठ्ठल रखुमाईंचे नामस्मरण करावे, ज्योतिबाचे नामस्मरण करावे, नाईकबाचे नामस्मरण करावे। याच बरोबर ज्या ज्या भक्ती भावाने आपण देवाची पूजा करतो, ज्यांना मानतो, त्यांचेही नामस्मरण दररोज करावे आणि 3 अगरबत्त्या देवघरात ओवाळाव्यात। ज्या 3 अगरबत्त्यास आपण ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणतो, या न चुकता देवघरात ओवाळाव्यात। याचबरोबर दररोज तुळशीला 1 तांब्यावर पाणी घालावे आणि त्याची सुद्धा पूजा करावी। ही झाला नित्यक्रम। परंतु आपल्याला खूप पैसा हवा असल्यास पुढील 3 गोष्टी देवघरात ठेवाव्यातच, तरच सर्वसाधारण माणूस पैसा मिळवू शकतो। तर या 3 गोष्टी कोणत्या आहेत त्या पाहू। 1 नंबरची गोष्ट आहे, देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती असावी। जर माता लक्ष्मीची मूर्ती ही चांदीची असेल तर त्याचा जास्त फायदा होतो। चांदी धातू हा पैशाला आकर्षित करतो, तसेच मूर्तीमध्ये देवता वसलेले असतात। 2 नंबरची गोष्ट आहे, वस्तू आहे, आठवड्यातून कोणत्याही एखाद्या दिवशी देवाला पैसे दान करून पुजाऱ्याकडून 1 रुपयाचे नाणे मागून घ्यावे व देवघरात ठेवावे व त्याच्यावर सुपारी ठेवावी। इतर देवाप्रमाणेच त्याची पूजा करावी। 3 नंबरची गोष्ट आहे, कोणत्याही एका गुरुवारी मंदिरात जावे व देवाला वाहिलेले, त्याच्या पायापाशी पडलेले 1 फूल अचूक घरी आणावे व देवघरात ठेवावे। यामध्ये देवतांची विशेष शक्ती सामावलेली असते व ते फूल रूपाने आपल्यावर घरात प्रवेश करते व त्या फुलाची पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते वाहत्या पाण्यात सोडून द्यावी। अशा प्रकारे वरील सर्व वस्तू योग्य पद्धतीने, योग्य भावनेने, श्रद्धेने, मनापासून देवघरात स्थापित केल्यामुळे जीवनात कधीच पैसा कमी पडणार नाही।